नमस्कार मंडळी. दुःखाच्या सागरात बुडत असताना हास्याची आणि आनंदाची छोटीशी काडी पण आपला आसरा बनू शकते. तुमच्या आयुष्यात असाच आनंद आणण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय डेटॉल आणि ॲको इन्शुरन्स. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे याच्या आयुष्यात आज 2 अपघात घडलेत. एक म्हणजे त्याच्या स्कूटरचा आणि दुसरा मामा मामीच्या येण्याचा. हास्याचा कहर करणारा हा कौटुंबिक कलह दाखवला. त्याच्यासोबत येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, पुण्याजवळच्या कात्रची प्रियदर्शनी अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. जावई बापू, बापरे. जावई बापू. अरे देवा. मामी, काय झालं या काय? लय लय दुखताय काय हो? नाही ना, थंड वाटतं एकदम. अरे म्हणून झोपलं ना. इथं बघ, तुम्हाला सांगते, प्रियांचा असं फोन करून सांगितलं ना, हातातली कामं टाकली आणि पटकन आली. काय हो, लय लागलं. नको ना हात लावतो, नको ना. मामी, हाय मेले. पाय सुचलाय. हाय मेले, रस्ते बांधणारे खड्ड्यात रस्ते बांधतायत, मरतायत. जावई बापू बरे होतील. बाबांची उती आणली आहे. बाबा म्हणले ही उती लाव, जावई बापू टाना ना ना कुदी मारायला लागतील. लागलाय तिथे. मामी मामी पायाला जास्त लागलंय, इथे अख्खे पुढीच भर. माझा पाय. त्या बापाने उदी लावलेली पायाला. हाताला लागले ना, जरा गप्प बसा ना. गौऱ्या, 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 माझा भाचा, माझा भाचा, माझा भाचा. अरे गौऱ्या, रे बाबा, गौऱ्या, रे काय झालं गौऱ्या? माझा भाचा, माझा भाचा, माझा भाचा. अरे गौऱ्या, हे काय झालं गौऱ्या? मामा असं रडू नको, लोकांना वाटेल मी गेलोय म्हणून. कसा जाशील? कसा रडू ना रे मामा. हे बघ, तुझा मामा जोपर्यंत आहे ना, तू जाऊ शकत नाही. कळलं भाच्या? कळलं भाच्या? जो कोण येईल तुला न्यायला, त्याच्या आडवा मी जाईन. कळलं तुला? भाचा, माझा भाचा, माझा भाचा. ती कशाला आली? मामी आहे माझी. मग ती नर्स आहे, इथं पण असायला पाहिजे. आणि तू काय कंपाऊंडर आहे, सगळीकडे असाय पाहिजे तू. भांडायला आलेलं नाही. पण काय भांडायला आलेलं नाही. तू ए आताच बोला ना, भांडायला आलो नाही. मग आपण हॉस्पिटल आहे, नको ना भांडू. मी भांडायला आलेलो नाही. मी हॉस्पिटलमध्ये मी भांडायला आलेलो नाही. बे बाबा, मला सांग, हे झालं कसं सांग? हे झालं कसं सांग? मी जग पेटवीन. काय खिशात ना माचीसच आणलंय. जग पेटवीन मी. मला सांग झालं कसं? अरे नको, अरे एवढी माचीस लय होईल. लय होईल? मी बघीन माझं. मी जग पेटवीन. ये, तू कुठं राहतेस? तुला काय करायचं आहे? तिथून सुरुवात करतो पेटवायला. तुझ्या दाढीपासून सुरुवात करू? हिला सांग भांडायला नाही आलोय. बाबा सांग मला. गौऱ्या, मला सांग कसं झालंय? हे कसं झालं? अहो, एवढं काही नाही झालंय, काही नाही झालंय. एवढं काही नाही झालंय? मग हे काय आहे? हे काय आहे? काही नाही झालं म्हणजे काय झालं, आम्ही स्कूटीवरनं जात होतो, तर समोरनं ट्रक आला. तर मी यांना म्हणलं गौरव गौरव, तर हे मला म्हणतात प्रिया प्रिया. म्हणलं नाही नाही अहो ट्रक ट्रक. तर म्हणतात रिक्षा रिक्षा. मग काय मग त्या ट्रकने रिक्षाला धडक मारली आणि मग ते ट्रक आणि रिक्षा बघता बघता आम्ही खड्ड्यात पडलो.
मला भांडायचं नाही. हा मला भांडायचं नाही. तुम्ही दोघे एकत्र होतात? हो. हा म्हणजे तुम्ही दोघं एकत्र खड्यात पडला? एकत्र पडलो. हा हा एकत्र पडलो. मग त्याला लागलं, तुला कसं नाही लागलं? मला फक्त एक गोष्ट सांग. तुला कसं लागलं नाही म्हणजे हिला पण लागायला पाहिजे होता. अरे ही का बोलली? मी हिच्याशी बोललो, मी हिच्याकडे बघितलं तरी. नाही. मग हिला का लागलं? तू शांत बस, इथं बस. ही गाडीवर बसली होती, नाही. मग हिला का लागलं? तू गाडीवर बसली होतीस, मग तुला का नाही लागलं? नाही, तोंडाला काय जीव आहे? ए, तू कुठं होतास? तू कुठं होतास? घरी हा घरी. तुझा नाही नाही सोड ना. मी आज जग पटवणार आहे. मी आज आग लावणार आहे जगाला. अरे तुला ठेव ना अरे. जगाला आग लावणार म्हणजे हा? जास्त गरम होऊ नकोस, आतल्यात पेटल सगळं. हा काय ह्या बघा काय मला जाळणार आहेस? हा हो. गप्पच ना मामी. जगात कोणाची हिंमत नाही मला जाळायची. हा. हा म्हणजे ऐक ना. नाही, हा म्हणजे हे बघ, तू एक तर पूर्ण वाक्य बोल, नाही तर बोलूच नको. हा म्हणजे काय? इकडे ये तर इकडे, कानात पूर्ण वाक्य रे तू. ये अरे मामी. बाहेर माणूस म्हणून काहीतरी मर्यादा पाळ. मग मी काय तुझं ऐकून घेऊ? तुझी मामी काय येडी आहे का? समजू ना तिला. हा मामा कसा बोलतो माझ्या मामीशी? तुझी मामी कशी बोलते यार? तुझ्या मामाला समजा. ए मामा तू बघ, ए मामी, ऐक ना, हॉस्पिटल मामी सोड ना ग. हा काय सारखं सारखं भांडायचं? मामी 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 श्राद्ध घाल तिचं. काय कोण आहे यार? बोललास? श्राद्ध घाल म्हटलं. श्राद्ध घालणार आहे माझा? ज्या दिवशी तुला काडी लावेन ना त्याच्या नंतरच मरीन मी. हॉस्पिटल मध्ये होत ना. गप्प बसा ना जरा. अरे माझा तुला कळायला पाहिजे काय केलं? हे तुझ्यामुळे आहे. हे सगळं तुझ्यामुळे आहे. मी तुझ्यामुळे ऐकत आलेलं आहे. नाही हे बघ, आज तुला माझं ऐकावं लागेल. तू एक काम कर, काय? घटस्फोट घेऊन टाक. ठीक आहे. नाही, नाही, आमची पोरगी काय आम्हाला जड झालेलं एक मिनिट. अहो मामा काय बोलताय तुम्ही हे? काय बोलता म्हणजे? काय रे, लग्न झाल्यापासून घटस्फोट घे घटस्फोट घे. तुम्हाला काय बघवत नाही माझा संसार? बघ, तुझं जेव्हा या सुंदर पोरीशी लग्न झालं हा. तेव्हापासून सगळ्यांचा संसार या शब्दावर विश्वास उडाला आहे. बस हेल्प सांगतो. आता मला सांग, तुम्ही कशावरून पडलात? स्कूटीवरून. स्कूटीवरून. हा. स्कूटी कोणी दिला? कोणी दिला म्हणजे? मी दिली होती. स्कूटी पेटवतो. स्कूटी पेटवतो मी. स्कूटी पेटवणार अवकाश आहे तुझी? अवघड म्हणजे? स्कूटी मी दिली होती माझ्या भाचीला लग्नात प्रेझेंट म्हणून. हा मग? तू काय दिला होतास? काय? ग्लासांचा सेट. हा ते पण प्लास्टिकच्या. इकडे नाही. अरे कधी नव्हे ते पूर्ण बोललाय. इकडे इथंच उभा राहा. इथंच उभा राहा. काय नाही करत, मी तुला मुका देतो. ये. अरे येऊन तर बघ, वरच्या वर येत राहशील. काय? मामी नाही, तुला मी काय म्हणते? तू इथं उभा राहा. वरच्या वर येत राहशील म्हणजे? इथं राहा. इकडे ये. बस नाही. वरच्या वर येत राहशील म्हणजे काय? काय? तो दिसतो म्हणून उगाच काय पण बोलायचं? हा बघ, मी काय दिलंय माझ्या भाच्याला? काय दिलंय? प्लास्टिकचा ग्लास दिला. हा. हा. मग त्याच्यावर हा पडलाय. हा स्कूटीवर पडलाय. काय पण बोलतोय. गेलो तू. ए बघ ऐक, बस तू बस सारखं. तू खाली बस. त्या स्कूटीवर आहे ना, मी तुला सांगतो, मी लिहून देतो. त्या स्कूटीवर यांनी करणी केला नाही. हो हो तुम्हीच करणी केली. अरे गप. मामा मामा. अरे नाही नाही म्हणता, लय बोलतोस रे. इकडे करणी तुला बर्नीत भरतो, घरा घरा हलवतो, झाकण करतो, पचकन बाहेर उठशी. इकडे तुला कशात टाकून का हलू? तू
सांगतो. तू जास्त बोलू नकोस. तू मर्यादा पाळ. तू मर्यादा पाळ. तू काय माझा नवरा आहे तो मर्यादा पाळायला? शांत बस. अरे गप्प बसा. अरे गप्प बसा. लागलंय त्यांना केवढं. आल्यापासून तमाशा करताय तू गे. नाही नाही, आज तुझी सेवा करण्याची. ऐक ना. आज तुझी सेवा मला करायची. बाबा, हा पाय सुचलाय. सांभाळ. कुठे गेली ती? हे ना काहीतरी शेकवायला असेल. उठ चल, उलटा फिर. उलटा फिर? काय शिकवतोय? पाठ शिकवतो. नाही, पाहायला लागले. तिने शिकवलंय. तिने शिकवलंय. झालं, आता फक्त मलम लावायचं बस. हा मलम मी लावतो. मला दे मलम दे. मला बिलम लावायची काय गरज नाही. उदी लावले होईल बरा. उदी म्हणजे? उदी ते लावले त्यांनी. उदी म्हणजे काय? उदी माझ्या मामीने आणली. उदी ती लावली आहे त्यांना. म्हणून त्रास होतोय. म्हणून त्रास होतोय. गौऱ्या म्हणजे? तू चल आपल्या गावच्या वैद्याकडे चल. कुरमुंड्या वैद्याकडे. नाही मी नाही येणार. मला भीती वाटते त्याची. याला हात लावायचं ना आधी सांगून काय? ठेवतो. हे पायावर सगळा खर्च आम्ही केलाय. कळलं मला. मग मला म्हणायचं नाही. तुला आता आयुष्यभर ऐकायला लागेल. काय? ह्या पायावर त्यांनी खर्च केलेला आहे ना, त्यांना मुद्दाम ऐकवायचा आहे. ह्या पायावर खर्च केलाय. या पायावर आम्ही खर्च केलाय. ह्या पायावर हे बा कोयतान. कोयतान. हा पाय तुमचा आहे ना, हा तोडून देतो. उरलेला गौरव माझा घेऊन जातो. काय बोलताय मामा? नाही हा पाय आम्हाला पाहिजे. बाकीचा गौरव घेऊन अरे माझा पाय तोडणार. एका पायाने मी काय करू? 2 पायानं आजपर्यंत काय केलंस? 2 पायानं आजपर्यंत काय केलंस? आणि बघ, एका पायानं परत काय खेळतं? लंगडी खेळता येते. अगदीच काय नव्हतं. बघ, टेबल खेचता येतो. टेबल का खिचू? मडकल. नाही नाही या मामा. कोयतान. मामा तुमचं काय चाललंय? पाय कशाला? काय? आमचा पाय इथं पाहिजे. गौराला घेऊन जावा. हे तुझ्या मामीला कळतं काय बोलते ते? तुझा मामा काय बोलतोय कळतंय का काही? तुझ्या मामीला नाही अक्कल. अरे तुझ्या मामाला पण नाही अक्कल. हाय माझा मामा बेअक्कल. माझी पण मामी आहे बेअक्कल. पाय तोड. हा मग पाय तोडच्या वार्ता करता बेअक्कलचा तुम्ही. तुम्ही दोघंच्या दोघं आता निघून जा. काही गरज नाही आम्हाला तुमची. मामा सॉरी. ए मामा. मामा जाऊ दे. नेहमीच आहे. नेहमीच आहे. मामा मामा. अरे मामी. आई शपथ. पोराने अक्कल काढलेली हो आपली. पोटच्या पोरासारखं सांभाळलाय त्याला. मग त्याच्यावरचं प्रेम विभागला जाऊ नये ना, म्हणून मी लग्न नाही केलं. गावची माणसं मला भुंडा म्हणतात. भुंडा ऐकायला कसं वाटतं? तुमचा जाऊ ठेव. तुमचं सगळ्यांना माहिती आहे. हो. ही पोरखी एवढीची होती. एवढीची माकडाला झाडावर घेऊन गेला. त्याची सप 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 झाडावर चढले. पकडला. घेऊन आले परत. माकडानं परत दिलं? कसं काय? असं बोलले. लगेच घेऊन आले माकडाकडे. घाबरलं असेल बिचारं. हा गोरीला आलं म्हणून. गोरीला नाही बोलायचं. माफ करा. मला गोरीला बोलायचं नव्हतं. बोलायला नाही पाहिजे होतं. मला माफ करा. ह्यांची गट्टी झाली. बरं झालं बाबा. एकदाच झालं. बस. पण माकड रिकाम्या हाताने गेला. ह्याला द्यायचा मग. फक्त शेपूट नाही, वाटतो तसाच आहे. खूप बघा. काय बोललास? म्हणजे तू बोललास काय? अरे म्हणजे हा माकड आहे. अरे तो माकड त्याला द्यायचं होतं ना. तो पण त्याच लायकीचा आहे. तुला एकीकडे नको परत लायकी काढून नाही म्हणजे माझ्या भाच्याला माकड बोलला. क्या बात है. धिंगाणा घातला तुम्ही यार. लय भारी. बघा हा सर असे काय म्हणतात. जबरा परफॉर्मन्स होता. फारच मजा आली. ती इकडची जी मोमेंट होती मामा मामीची ती अतिशय सुंदर होती. थोडा क्षण एका वेगळ्याच जगात तुम्ही आम्हाला घेऊन गेलात आणि परत फेकलत त्याच जगात. फार मजा आली. गौऱ्या मस्त. अप्रतिम. प्रिया मस्त. वने तू जेव्हा ती रुसून बसतेस ना खुर्चीवर, ती मोमेंट मला कायम ऑल टाईम फेवरेट मोमेंट आहे ती माझी. ओंकार विलक्षण. दत्तू तू ना जेवणातल्या खरड्यासारखा आहेस. ठेचा. त्यांनी
थोडासाच असतो पण त्यांनी आहा हा अशी लाजवाब मजा येते. फार सुंदर परफॉर्मन्स, उत्तम सादरीकरण, उत्तम संकल्पना, मजा आली, मस्त. प्रसादा. हा क्या बात आहे. एखाद्या डायनिंग हॉलमध्ये अशी भरलेली थाळी समोर यावी आणि त्याच्यावर असा ताव मारावा, तसा परफॉर्मन्स असतो या फॅमिलीचा. असा ताव मारल्यासारखी अशी तृप्ती वाटते या सगळ्या फॅमिलीचं स्किट बघितल्यानंतर. अप्रतिम. काही दिवसांपूर्वी पण ही थाळी वाढली गेली होती, पण त्यात ही स्वीट डिश मिसिंग होती. ती आज परत आली, त्यामुळे पूर्ण तृप्तीचा आनंद मिळाला. ओमकार, अफलातून करता तुम्ही दोघं, तू आणि वनिता. इतकं समरसून करता हे कॅरेक्टर तुम्ही दोघंही की क्या बात आहे. दत्तू या बाजूला आहे, तो मुका घेतला त्याने तो गोंधळ. मजा आली. गौऱ्या फॅन्टॅस्टिक, फार मजा आली, लाजवाब परफॉर्मन्स. मंडळी, हॉलिडे टूरचं प्लॅनिंग करायला बसलेत एक नवरा बायको. बघूया त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल होतोय का. काय बातम्या असतात यार, बघ ना हे बघ. जंगलात ब्रँच उघडणारी बँक, जुजबी बँक जंगलात. आणि बँकेचा मॅनेजर कोण म्हणे, सई तामणकरला चावलेलं माकड. अरे काय मला एक सांग, कसं चावलंय सई तामणकर माकड रे. तिने का तू किस्सा सांगितला होता, ती कुठे जंगलात गेली होती त्या पिक्चरच्या शूटिंगला. तिथे अचानक 3 माकडांचं भांडण सुरू झालं. बरं. आणि ते भांडण पाहिल्यावरती असं म्हणाली, वा छान आहे तुमचं तिघांची त्रिकूट, पुन्हा बघायला आवडेल. माकड इतकं चिडलं, गेलं चावलं तिला. सैराने कळत नाही कुठे काय नाही सुचत. एका लाईन मध्ये कळलं ना तिला काय म्हणायचंय, परत कशाला. यारे ही मस्त बातमी आहे, ऐक ना. आता काय. अगं तो चाललो होतो ना कुठेतरी, बाहेर जाऊया फिरायला म्हणून. हे बघ, काय 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट हिमाचल प्रदेश. सुपर्ब आहे, चांगली ऑफर आहे, स्वस्त आहे बघ. जाऊया. मी काय म्हणते, हिमाचल पेक्षा पण उटीला जाऊया ना. उटी ह्या सीझन मध्ये नाही ग. उटी मला मुळात उटी हा शब्दच नाही आवडत ग. पिक्चर पण मी OTT-वर नाही बघत. नाही एक जस्ट सांगतोय मी थिएटरमध्ये बघायला मला आवडतात, खरंच सांगतोय मी. ऐक ना, हिमाचल प्रदेश मस्त थंडी असणार. नाही म्हणूनच 12 महिने सर्दी असते तुम्हाला. सायनसचा त्रास कोणाला आहे, सारखं मग नाक गळतं, सारखं सुलं जावं लागतं, कोणाला त्रास होतो. नको, त्याच्यापेक्षा माझा ऐका, आपण उटीला जाऊया. बरं ठीक आहे, मग उटीला तसं काही प्रॉब्लेम नाहीये. उटीला जाऊया आपण मग. बघा बळजबरी नाहीये. अगं नाही बळजबरी काय, उटी जाऊया. उटी सुपर्ब आहे. उटी काय मस्त वाटतं कानाला. सांगतोय खरंच जाऊया. ऑनलाईन ऑप्शन शोधूया ना उटीचे आपण. काय ते ऐका ना, मी काय म्हणते, आपण जातोच आहे 2 जण, तर मग आईंना पण घेऊन जाऊया बरोबर. माझ्या आईला. हा काय खरं म्हणतेस माझ्या आईला. हो. अगं माझा विश्वासच बसत नाही. तू हो माय गॉड यार, मला आय एम सॉरी यार, मला खरंच विश्वास बसत नाहीये. खूप आनंद झालाय मला. म्हणजे काय, अहो मी त्यांच्याच बद्दल बोलतेय. एवढी काही मी वाईट नाहीये. अगं नाही तसं नाही मला म्हणायचं, पण साप आणि मुंगूस यांचं गेट टुगेदर कधी होत नाही ना. अरे नाही तसं नाही, काही गरज आहे. हल्ली मी घालते वाद त्यांच्याशी, अजिबात वाद घालत नाही. त्यांचंही वय झालं आता, कुठे मूर्खाची वाद घालता. काय नाही कुठे मूर्खपणाने वाद घालता ना, असं म्हणते मी. नाही वाद घालत. मग मी आईला खरंच बोलू. हो खरंच बोलवा. खूप खुश होईल आई. अगदी चेहरा खुलला एका माणसाचा. अरे तसं नाही, असं नॉर्मल आहे. असं आईला बोलला. ऐक ना, मी काय म्हणते, म्हणजे बघा म्हणजे आता सासूबाईंना घेऊन जातोच आहे, तर मग माझ्या आईला पण नेऊया. ती पण बिचारी एकटीच असते, तिला पण असं कुठेतरी लांब फिरायला नेल्यासारखं वाटेल नाही का. ठीक आहे बघा, नाही तर मग राहू दे, जाऊ दे. तुम्ही म्हणाल तसा. नाही तसं नाही प्रॉब्लेम. लाव ना तुझ्या आईला फोन. आईला पण घेऊन जाऊया. जशी माझी आई आहे तशी तुझी आई आहे. हा मी तेच, मी पण तसंच म्हणते. हा मग घेऊन जाऊया आईला. काहीच खरंच काही मनापासून सांगतोय मी. नक्की. हो लाव तुझ्या आईला. आणि याच्यावर ठेवतो, स्पीकर फोन ठेव, मला बोलायचंय. मी स्वतः त्यांना बोलवेन. बोला आईला बोला. एक मिनिट.
स्पीकरवर ठेवल्या. हा. हा हॅलो आई. चालेल 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 काय चालेल चालेल चालेल. अगं थांब तरी. चालेल. निराज मला बोलू तर ते काय चालेल. बरं ऐक, आपण उटीला जातोय बरं का. आणि ही इच्छा जावयाची आहे, जावयाची कल्पना आहे तुला घेऊन जायची. हा मी इथे आहे जावे. समीर पाया पडतो. मी काय म्हणते, हा लवकर पुढच्या महिन्यात जाऊया. हा पुढल्या महिन्यात. बर हा ठेव. काय तिला अगदी लावा ना, सासूबाईने फोन लावा ना. अरे हा सासूबाईने फोनवर. माझी कुठे माझी आई ती. एक कुठे लावतो, स्पीकरवर लावतो जरा. हा लावा. हॅलो आई. हा बोल रे चकोटी. चकोटी. सॉरी आई, आता मी मोठा झालो की नाही. लहानपणी चकोटी म्हणायचीस, आता कुठे चकोटी म्हणतेस मला. अरे आईसाठी आपलं मूल कायम लहानच असतं रे. काय फिल्मी वाक्य आहे ना हे. थांब जरा, अशी बोलतोय ना जरा थांब. नाही नाही आई ऐक माझं. पुढच्या महिन्यात जरा थांब ना जरा. म्हणजे पुढच्या महिन्यात 11 तारखेला 11 ते 18 आपण उटीला जातोय, उटीला फिरायला. आणि ही माझी इच्छा नाही आहे, तुझ्या सोनेची आहे. काय नाव, विशाखा. विशाखाची इच्छा आहे. ही पण इकडे आहे. अरे पण समीर, अरे पुढच्या महिन्यात सुनीताचं बाळणपण आहे ना. मी पूर्ण महिना हालू शकत नाही. आणि हे मी विशूला बोलले होते. काय ग विशू. हे बघ मी नाही येऊ शकत. हा चल, काम आहेत मला, ठेवते मी. हा अच्छा. म्हणजे तुला आधीच माहिती होतं. किती शातीर दिमाग आहे का तुझा. कसं क्रिएट, काय स्क्रीन प्ले लिहिते बघी बाई. कमाल आहेस तू विशू. हॅट्स ऑफ स्टँडिंग ओवेशन. क्या बात आहे विशू, क्या बात आहे. तुला आधीच माहिती होतं माझी आई येत नाहीये. तू आधीच म्हणाली असतीस ना माझ्या आईला घेऊन जाऊया पिकनिकला, तर मी नाही म्हटलं असतं. म्हणून आधी सासूबाईंना न्या ना, त्यांना विचारलं. मी तिला विचारलं तोपर्यंत तुझी आईला काय तयार झाली. आता माझी आई येत नाही, आता तुझी आई एकटीच येते. हे असं सगळं जमावलं. आता ठरलंय ना हे. आता ठरलंय ना, आता तारखा. मी कुठलं प्लॅनिंग लगेच. विषय काय हे. ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना मी प्लॅनिंग केलं, मी मोठी गेमर आहे. ठीक आहे. हे बाई विशू, मला असं नाही. ठीक आहे. हे बाई विशू, ठीक आहे. नका नेऊ माझ्या आईला कुठेही. विशू मला नाही. नका नेऊ, मला पण नका नेऊ, माझ्या आईला पण नका नेऊ. तुम्ही जा, तुमचे एकटे उटीला जा. अरे मी एकटा उटीला जाऊन काय उटी गोपाळा करू का. अरे असं नाही. ऐक नको हे करू. अगं हे माझ्या डोळ्यात जात आहे सगळं. हे वाटाणे डोळ्यात जात आहे. ऐक ना माझं जर ऐक. ओके तयार आहे मी तयार आहे. घेऊन जाऊया आईला. मग तर झालं, आईला घेऊन जाऊया. बघा मग तिकडे गेल्यावर पुन्हा चिडचिड नको. अगं नाही, मी एकदम मूड. आई अच्छा चल उठी चल. ओके चल मजा करेंगे उसमें क्या यार. क्या करता है सासूबाई. चल आजा. ओके दोस्ती. मी एकदम मूड नाही. हे नक्की तुम्ही मनापासून म्हणताय. एकदम मनापासून मी म्हणतोय. आता आपण बुकिंग नको का करायला. बुकिंग नको का करायला. हे बघा फोन कुठे गेला माझा. इथे. हा हॅलो. अगं विशू. बोल आई. बाबू ऐक ना, मी काय म्हणते. बोल ना. आपण चाललोय ना उटीला पिकनिकला. तर मी म्हणत होते कुमुद मावशीला पण घेऊन जाऊया का ग. हा बिचारी ग, तिचे यजमान ग आत्ताच गेले ना ग. बिचारी दुःखात आहे ग. हो गाई. दुःखातनं जरा बाहेर पडली तर तिला बरं वाटेल. फिरली तर बरं वाटेल नाही का. बरं ऐक ना, तिची ती जाऊ बेबी. तिला पण घेऊन येते, बेबी मावशीला पण. बेबी मावशी, कुमुद मावशी आणि आम्ही तिघी आलो तर चालेल ना ग तुला बाबू. हात ठेव त्याच्यावर. कशाला. मी फक्त आईला म्हटलं होतं हा चल म्हणून. कुमुद बेबी कशाला पाहिजे. माझा टेम्पो आहे, दिसली मेंढर टाकली. एक मिनिट पाहिजे. माझ्या बाहेरची माणसं मेंढर आहे. माझ्या बाहेरच्या माणसं तुम्ही मेंढर म्हणता. तुम्ही मेंढीचे लग्न केले का असं बोलायला. नाही मला तू आता रडू नकोस यार विशू. काय माझी आईची काहीतरी इच्छा असते का विशू. हे बघ इतक्या वर्षात एक छदाम तुमच्याकडे मागितला का. ठीक आहे ओके. ओ डोके. ऐक तुझी आई
तुझी ती कोणती कुमुद मावशी आणि ती बबिता कोण काय नाव तिचं? बेबी. या तिघींना आपण घेऊन जाऊया मग तर झालं. सूर बदलतोय तुमचा, सूर चिडका लागतोय. तुझी आई तुझी आई खोटा वाटतोय. कुमुद मावशी आणि बेबी मावशी ह्या तिघी चालतील मला. ओके आहेत. फोन करताना आणि सांग. हा आई अग तुम्ही. येतो ग येतो. ठेवते. येतं काय येतं हा आवाज आहे ना तिचा. का पण असं बोलताय? आता आपण ऑनलाईन बुकिंग करूया ना. छान ऑनलाईन बुकिंग करूया मी सगळ्यांसाठी. कधी सासूबाईंना असं चिडवून दाखवलंय? अगं नाही विशू नाही. चल आम ओके विथ इट ना. मी करतोय ना खर्च. हा ऑनलाईन बुकिंग करूया आपण आता. ते बघा या इकडे बस तू बाबा तुझ्या नजरेने बघ. इथे ठेवा ना. अरे बापरे फुल आहेत यार सगळे. हा ते सीझन आहे ना हे एमएचजी हॉटेल. हे बाई एसी रूम आहे एक अवेलेबल. बुक करू पटकन. नाही एसी नाही. आईला नॉन एसी लागेल. तिचे गुडघे दुखतात ना, सांधेदुखीचा त्रास आहे. मग तिला नाही चालणार, अजिबात नाही चालणार. तिलाच काय त्या तिघींचाही तोच प्रॉब्लेम आहे, सांधेदुखी. मग त्यांना नॉन एसी पण आहे. नॉन एसीत आपण त्यांना नॉन एसीत ठेवू ना. आपण एसीत राहू. चालेल पण नाही नॉन एसी. पण तिथे बघा ते इंग्लिश टॉयलेट आहे का? काय आईचं इंडियन टॉयलेट आहे. अरे मग ते नाही चालणार का? नाही ते मग एक काम करा तुम्ही नॉन एसी बुक करा. आईला जेव्हा टॉयलेट वापरायची वेळ येईल ना तेव्हा ते आपल्या बेडरूममध्ये येईल. हा म्हणजे तिकडे वेस्टर्न टॉयलेट आहे ना, ते बरं पडेल. काय आईला रात्री खूप वेळ जावं लागतो, 20-20 मिनिटांनी बिचारीला जावं लागतं. मग आपण आपला दरवाजा उघडा ठेवू, मग ती येऊन जाऊन करेल नाही का? काय हरकत आहे? आली आहे कशाला ती तिकडे? बाथरूमला जाते तिकडे. उटीला कशाला गेले? बाथरूमला गेले होते असं सांगा लोकांना. आता फिरायला गेल्यावर सूला जायचं नाही. अरे मुद्दा तो नाहीये. एक मिनिट तिच्या मला सांग तुझ्या माहेरी इंग्लिश टॉयलेट आहे? एक मिनिट. पत्र्याची खुर्ची आहे. पत्र्याची खुर्ची आहे ना. हा मग टॉयलेट आहे असं कशाला सारखं सांगता? गेल्या दिवाळीला माहिती ना आपण सगळे गेले होतो, बसायला जागा नव्हती तर मला ती खुर्ची ऑफर केली. जावयाला ती टॉयलेटची खुर्ची. आज भोकात गेलो असतो तर मी. तुम्ही वाटेल ते बोलताय. त्याच्यावर तिने पाठ ठेवला होता की नाही? अरे त्यावर तिने पाठ ठेवला होता. अरे पाठ ठेवला तरी खाली काय आहे? टॉयलेटची खुर्ची आहे ना. कोणी बसवतं का? तुम्ही कशाला खाली बघून बघितलं? अरे सगळे त्याचे पाय असे गंजले होते यार. अतिशयोक्ती करता तुम्ही. अतिशयोक्ती करताय म्हणजे काय? असं वागवतात का? मला नाही पाहिजे ते. चल म्हणजे मला नाही ते कौतुकच नाही पाहिजेत. टॉयलेट बिलेट मी खुर्ची घेऊन जायची. आपण तिची खुर्ची घेऊन जायची. बघा मग खुर्ची घेऊन जायची. तुम्ही खुर्ची घेऊन जायच्या आणि ते फ्लाईट मध्ये मग ती खुर्ची तुम्ही कॅरी करायच्या. मला नका सांगू. मी कशाला कॅरी करू? मी माझा काय संबंध? एक मिनिट तिला सांग नको येऊ. सांग ना आपण दोघे जाणार होतो ना विशू. आई कशाला पाहिजे तुझी मध्ये? नाही तिला सांग ना. तू फोन कर तिला. नाही ना आई तिला फोन कर. नाही कॅन्सल करता येणार. आताच आईला सांगितलं ना तर आईला पटायचं नाही, ते जमणारच नाही. मी फोन करतो थांब. नाही ऐकणार. तिला वाईट मी सांगतो. मी समजावून सांगतो. 6 महिन्यांनी मी त्यांना दुसऱ्या टूर वाईट वाटेल तिला. नाही हा उलटा थांब. हा धरलाय सरळ धरलाय. त्यांना फोन लावतो थांब. तिला आवडणार नाही. हा जावई बापू. हा मी बोलते. मीच फोन करणार होते हो तुम्हाला. आई एक मिनिट. काय झालं आई? रडताय का तुम्ही? इथूनच तुमचे नमस्कार करते, पाया पडते, वाकून नमस्कार. नाही उठा बघू. काय झालंय मला सांगा बघू तुम्ही. काय झालंय? जावई बापू. हा हे गेल्यानंतर एकटी पडले होते हो मी. झाला 4-5 वर्ष झाली आता जाऊन. आता बस झालं ना एवढं. पण विशू म्हणाली यांची इच्छा आहे तू पण पिकनिकला यावं म्हणून तयार झाले. खरंच हो जावई बापू तुमचे उपकार कसे मानू ना. खरंच नाहीये. बरं मी काय म्हणते जावई बापू, एक विनंती करायची होती. मी काय म्हणते, माझा धाकटा आहे ना राजू, त्याच्या नोकरीसाठी मी आहे ना नेपाळच्या उशाबजी देवस्थानाला आहे ना नवस बोलले होते. हा तर मग तो नवस मला फेडायचा. तर मी काय म्हणते उटीला चाललोच आहे, तर मग जाता जाता नेपाळला पण जाऊन येऊ आपण. चालेल? बावळट आहे तुझी आई. डोक्यावर पडले तुझी आई. हा उटी कुठे नेपाळ कुठे? उटी गुडघ्यात आहे, नेपाळ कपाळात आहे. ती म्हणाली ना देवाचा नवस फेडायला जायचंय, मग जाऊया ना. काय एवढं? अगं पण ते इंटरनॅशनल देवाचा नवस कशाला बोलायचं? पण काय सांगितलं असेल तिला कोणी, त्यामुळेच मिळाली ना राजूला वॉचमनची नोकरी. नेपाळचा देव म्हणून वॉचमनची नोकरी मिळाली. काय लॉजिक आहे? हॅलो आई. विशू बोल. आई आपण
हे बघ आपण जाऊया. हा जाऊया. नको सांग, लांब आहे नेपाळ आणि हे लांब आहे उटी, नाही जाऊ शकत. सांग तिला. असं काय करता, एक काम करूया मग आपण, एक काम करूया आपण, उटी कॅन्सल करूया, आपण हिमाचलला जाऊया. हा तिथून जवळ आहे ना, तिथे जाऊया. छान वातावरण असतं तिकडे, चांगलं असतं वातावरण, काही हरकत नाही. जाऊया तिकडे, छान. या मुद्द्यावरून स्किट सुरू झालं ना आपलं. तू आधी हिमाचल चांगलं मी म्हणत होतो तेव्हा तू वाईट म्हटलंस त्याला. मग आता थंडी असते ना तिकडे. ठीक आहे, मी आहे ना, मी घेईन ना तुमची काळजी. आपण डॉक्टरांकडनं औषध पाणी घेऊया, वाफ घेऊया सारखी सारखी, काही काळजी करू नका. मी आहे ना. कसली शातीर दिमागाची आहेस ग तू. पाहिजे तसं चेंज करतेस तू. हा कमाल आहेस तू. हॅट्स ऑफ आहे. अय्या फॅमिली ग्रुपवर मेसेज आला. अय्या ग्रुप पण तयार केला यांनी. सुभेदार नेपाळ टूर. अय्या काय ग बाई, अभिदादा पण येणार आहे. अय्या दीप्ती तिचे नवरा पण येणार आहे आणि पोरं पण. अय्या मज्जा येणार आहे आता. अरे हे सगळे कुठून आले? एक मिनिट, यांचे पैसे कोणी भरायचे? मी भरायचे? ठीक आहे हो, आता त्यांचा एवढा निरस करणार का? 80 तिथे 85. अगं पण ह्या प्लॅन साठी मी 80 असे ठेवलेलेच नव्हते बाजूला, 20च ठेवलेले होते. तू ते 2.5 लाखापर्यंत घेऊन गेलीस. आता लक्षात येते का तुझ्या? काय ग सांग ना मला. ना आता सांगत सगळं काय ते मला सांग. नाही आईनं ग्रुपवर टाकलंय की ती बबिता आहे ना, तिनं काहीतरी बँकॉकच्या देवीचं नवस बोललीये म्हणे. तर मग नेपाळवरनं बँकॉकला जाऊया का असं विचारते. अवकात आहे त्या बबिताची. अवकात आहे त्या बबिताची. तुम्हाला लाजा नाही वाटत का रे? इंटरनॅशनल देवांच्या नवस बोलता. कॅन्सल. ठीक आहे, कैंसल. हिमाचल कैंसल, ऊटी कैंसल, सब कुछ कैंसल, नेपाल कैंसल. हम अकेला जाएगा अब 2 दिन पालघर. अभिदादा यांचं कॅन्सल झालंय. ते जातील पालघरला, आपण जाऊ नेपाळला. लई भारी. मला बँकॉकची देवी आणि नेपाळचा उषाची देव फारच आवडला. बघा हा सर असे काय म्हणतात. सई भन्नाट परफॉर्मन्स होता. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे परिसासारखी आहे. तुम्ही ज्या गोष्टीला स्पर्श करता त्याचं सोनं होतं. इतकी साधी सरळ सोपी स्क्रिप्ट होती, तीसुद्धा तुम्ही किती छान डेकोरेट केलीत नेहमीप्रमाणे. आणि संकल्पना गणेश सागणेंची आहे. मस्त झाला परफॉर्मन्स. काही रिॲक्शन्स गिव्ह अँड टेक अप्रतिम होते. दोन्ही सासवा पण कमाल होत्या. मजा आली. थँक्यू. प्रसादा वा वा वा, बहारदार, अफलातून. एक मुमेंट होती अख्ख्या स्किटमध्ये, तू शेवटी उठून पुढे चालू झालीस. बाकी अख्खं स्किट सोफ्यावर बसून तितकाच वेळ आम्ही आमच्या खुर्चीला खिळून बसलो होतो. इतका अफलातून परफॉर्मन्स होता. हॅट्स ऑफ, कमाल. मंडळी, घर पाहावं बांधून या वाक्याला पुढे आणखी एक वाक्य जोडायला हवं आणि ते म्हणजे इंटेरियर पाहावं करून. याच इंटेरियरच्या प्लॅनिंगचा प्रसंग तुम्हाला दाखवायला येत आहेत विक्रोळीचा शाहरुख, पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. रसिका, ए रसिका, हो चहा आणतीस ना ग? होतोय चहा, थांबा जरा आणते. बर बर. गॅस चालू आहे का बघ एकदा. नाही विसरतेस तू बऱ्याचदा. काय हो? हा काही बोला या. चहा यायला उशीर झाला म्हणून. साखर सापडत नव्हती. ते डबे एकतर ठेवायला जागा नाहीये. तुम्हाला किती वेळा सांगितलं की 3 वर्ष झाली या घरात शिफ्ट होऊन आपल्याला काहीतरी करूयात, मॉड्युलर किचन करूया, थोडंसं इंटिरियर करून घेऊया. कसं राहतोय आपण या घरात? पैसे नाही, बजेट नाही म्हणून रडत बसायचं आणि मग मलाच बोलायचं. आता नाही येत माझ्याकडे पैसे, नाही आपलं बजेट म्हणून बोलतो ना. नाही येत ना, पैसे नाही आहेत, बजेट नाहीये. मग वंसनचा मुलगा 10वी पास झाला म्हणून त्याला सायकल घेऊन द्यायची गरज होती. 93% मिळाले तमोगला. उपकार केले त्याने आपल्यावर. केले उपकार. त्या परक्याने 93% मिळवले, त्याचं कौतुक आहे तुम्हाला. पण तुमची बायको रोजच्या रोज संसारात 100% मिळवते, त्याचं काहीच नाही वाटत ना तुम्हाला. मग आता त्याला दिली तशी तुला सायकल घेऊन देऊ? हे असं तिरकस बोलणं म्हणजे मी चुकीचं बोलते का? खरंच गरज होती सायकल. आता ठीक आहे 10वी पास झाला, एखादं घ्यायचं काहीतरी पुस्तक किंवा पेन वगैरे दिलं चाललं. शांत हो, शांत. मला शांत करा प्रत्येक वेळी. मुद्दा काय आहे? इंटेरियरचा ना. करूया. आज येणार आहे एक इंटेरियर डेकोरेटर. आज येणार आहे. इंटिरियर डेकोरेटरला बोलवलं तुम्ही? आज अहो मग आधी नाही का सांगायचं? ऐका मी आले असतील का? बघा ना बघा.
वा या 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 हॅलो 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 मिस्टर अँड मिसेस कांबळे. हो हो आम्ही मी ओंकार राऊत. मी MSJ इंटिरियर्स. आता बघाच तुम्ही कडून आलेलो आहे. आता बघाच तुम्ही म्हणजे आमची टॅगलाईन आहे, इंटिरियर सुरू करायच्या आधी आम्ही प्रत्येक कस्टमरला आता बघाच तुम्ही असं म्हणतो आणि काम सुरू करतो. वा 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 छान. या ना भाऊजी प्लीज या Yes, ना, yes, बसा प्लीज. हे आमचं घर. ही माझी बायको. अहो मी घर डेकोरेट करतो, स्त्रिया नाही. नाही मी फक्त ओळख करून दिली. ओ अच्छा अच्छा. अरे पण यांना डेकोरेशनची गरजच नाही. मामा मॅग लिओनी, शी इज ब्युटिफुल. थँक्यू. शी इज ब्युटिफुल. हे बघा हेच घर आहे आणि याचंच इंटिरियर करायचं आहे. प्लीज ते करून द्या. ओके ओके. आणि ऐका ना बजेट जरासं कमी आहे. किती किती? 50,000. व्हॉट? 50,000? हो 50,000 मी फक्त घर बघायचं घेतो, कळलं का? फक्त बघायचं? हा म्हणजे इंटिरियर डेकोरेशनचा जो खर्च होईल तो तुम्हाला करावा लागेल, कळलं का? बापरे 50,000च्या वर पण खर्च करावा लागेल? ऑफकोर्स. म्हणजे काय रसिका 50,000च्या वर करावा लागेल का? थोडं बजेट वाढवा ना तुम्ही. 2 लाख बोला. मी जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत मॅनेज करू शकेन. 2 लाख? हो निदान 3 लाख तरी करा. तुमचं नाही आमचं नाही, 4 लाखांमध्ये करून टाका भाऊजी. डन. चला. चालेल. Yes. तुझ्या बापाने असं बार्गेन केलं होतं. आता करून करायचं तर एकदाच करूया ना, सारखं सारखं कुठे काम काढत राहायचं. एक्झॅक्टली बरोबर ना? एक्झॅक्टली करेक्ट बोलताय तुम्ही वहिनी. बर 4 लाखात करू. काय करता येईल मला सांगा. 4 लाखात तुम्ही? 4 लाखात बघा हा. आपण फ्लोरिंग पासून सुरुवात करूया. बरं फ्लोरिंग. हा आपण फ्लोरिंग इटालियन मार्बलचं करून टाकू अख्ख्या घराला. चालेल. पण हे इटालियन मार्बलचा काय खर्च येईल साधारण? तुमच्या घराचा इटालियन मार्बलचा खर्च येईल 2 लाख रुपये. 2 लाख चालेल. रुपये? येस. माझं अख्खं बजेट 4 लाख आहे. लादी 2 लाखाची बसू? हा आता काय करणार काय. माझं बजेट नाहीये. नाही कॅन्सल करा इटालियन मार्बल. हेच मला आवडत नाही. हेच मला आवडत नाही. अरे मराठी पिक्चर सारखं करू नका हो तुम्ही. बजेट नाही पर हेलिकॉप्टर चाहिए असं नाही होत. तुम्ही तरी सांगा यांना. आमचं प्रत्येक बघा या माऊलीकडे बघा. हिची काही हौस नाही का? घर हे स्त्रीचं असतं, कळलं का? हिचा काही आनंद नाहीये का? एवढी वर्ष तिने शरीर झिजवलं या घरासाठी, तिच्या आनंदाचा काहीच मोल नाही. यांचं ना भाऊजी असंच आहे. प्रत्येक वेळेला ना मला सहन करावं लागतं. ते म्हणतात ना ते घर की मुर्गी झूम बराबर झूम. बावळे घर की मुर्गी दाल बराबर एवढंच आहे ते, कळलं? असू दे. असू दे. एक मिनिट खूप झालं. ऐका मला नाही करायचं इंटिरियर. मला नाही करायचं. मला जमणार नाही. भाऊजी ते काही नाही. तुम्ही करा. इंटिरियर करायचं, ते मार्बल वगैरे लावायचं. वाटलंच ना मी नाही मला नाही करायचंय. मला नाही करायचं. नाही मला कळलंच तुम्हाला परवडणार नाही ते. काय झालं मगाशी मी दारातून येताना तो प्लॅस्टिकचा हार बघितला तेव्हाच माझ्या लक्षात आलं, ज्या माणसाला रोजच्या हाराचा खर्च परवडत नाही त्याला इटालियन मार्बल काय परवडणार आहे. असं नाही परवडणार नाही असं नाही. सगळं परवडतं पण पैसे खर्च करण्याची दानत पाहिजे ना माणसात. दानत करू नको, कळलं ना? चॅलेंज करू नको. डोकं फिरलं ना अख्ख्या घराला इटालियन मार्बल लावीन. नाही मी लावीन. मला चॅलेंज करू नको. चॅलेंज केलं मी फिरीन मग करा मग. केलं चॅलेंज केलं. तू मिस्टर कांबळे लगाव पूऱ्या घर को लगाव इटालियन मार्बल. केलं डन. अख्ख्या घराला वरून खालपर्यंत इटालियन मार्बल. अहो ते एकतर खूप घाण दिसेल अख्ख्या घराला. भाऊजी आमचा बेडरूम पण करायचा, त्याचंही इंटिरियर करायचंय. बेडरूम करायचंय. हो. एक काम करूया. हे बघा आपण ना असे जरा हातात जरा एक हे ना असे राजहंस लावूया आपण बेडरूमच्या दारावर. राजहंस काढूया. म्हणजे कसं बेडरूमचं दार असं बंद झालं ना की त्यांच्या 2 चोची अशा एकमेकांना चिकटतील. बाहेरच्यांना कळेल की आतल्यांना प्रायव्हसी हवी आहे म्हणून. आणि ज्या दार उघडं असेल तेव्हा आपापल्या चोची वेगवेगळे कडे असतील. कशी वाटली आयडिया? छान आहे. वेगळी युनिकच आहे. काय युनिक आहे सोच्या. काय सडक छाप आयडिया रे ही. राजहंस कोण लावतो दारावर? मग तुम्ही काय तो जुना महाराजा लावणार आहात का? असा या आमच्या पण बेडरूम मध्ये या, चला तुम्ही पण या, असं होणार आहे? आणि ऐका ना भाऊजी, आमच्या बेडरूमला कुठला रंग द्यायचा याचा विचार केलात का? बेडरूम साठी ना मी एक वेगळी थीम डिझाईन करायचा विचार करतोय. जंगल थीम.
जंगल थीम. येस, जंगल थीम. हे बघा जरा म्हणजे काय होईल, प्रत्येक भिंतीला आपण ना काळा रंग देऊया. आणि काळा रंग मग इथे काही झाडं, त्या भिंतीला काही फुलं पानं, इथे अशी वेली लावूया, असं फुल जंगल मध्ये असल्याचा फील येईल तुम्हाला. आणि सिलिंगला आहे ना वहिनी, सिलिंगला असे छोटे तारे काढूया आणि एक चंद्र ठेवूया. आणि बेडच्या मागे जी भिंत असेल तिकडे एक चंद्र ठेवूया. दोन चंद्र. तुझ्या बापाने ठेवले होते 2 चंद्र. अहो, मागे भिंतीच्या मागे नदी असणार आहे, त्या नदीत चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं असणार आहे. लक्षात येतंय का? भाऊजी, नदीला पूर आला तर आमचं बेड नाही ना भिजणार? नाही, घरात उगाच पुढे जाऊन लिकेजचा प्रॉब्लेम वगैरे व्हायला नको. आधीच सांगते. काय झालं? तुझ्या बापाने जी बुद्धी भिजायला घातली ना ती घेऊन ये. जेन्युइनली विचारलं ना मला. नाही वहिनी असं नाही. ते खोटी नदी असणार आहे, ती काढलेली नदी असणार आहे, खरी नसणार आहे. आणि त्या नदी त्यांना आपण एक बोट ठेवूया आणि एक माणूस असा वल्लवतोय. काय गरज आहे याची? काय गरज आहे? तिथे आम्ही बेडरूम मध्ये दोघं झोपलेलो असणार आणि एक माणूस हे करत असणार. कसं वाटेल ते? या इथे तुमची बुद्धी जी वाळत घातली आहे ना ती काढा. खोटी असणार आहे ती बोट. काय यार तुम्ही यार. नको. नो मेन ऐका, हे तुम्हाला आवडेल, तुम्हाला पण खूप आवडेल. बेड जो असेल तो आपण ओंडका ठेवूया. काय ओंडका? काय ठेवायचं? ओंडका. त्याच्यावर बांबू टाकले, त्याच्यावर आपण अशा गोंट्या पसरूया आणि त्यावर तुम्ही झोपणार. काय वाटतं? आणि खाली फ्लोरिंगला जेली मॅट ठेवूया. म्हणजे आपण खाली उतरला, आपण चिखलातच उतरलोय की काय असं तुम्हाला एक फील आहे. किती मस्त जंगलात असलं. कम्प्लीट जंगल थीम. काय वाटतंय तुम्हाला? चालेल. मला एवढंच वाटतंय की आता एवढं सगळं केल्यावर आम्ही कपडे घालून झोपायचं ओंडक्यावर का पानं गुंडाळून? सो फनी. नाही, हे वाटेल कॉमेडी. नाही तुम्हाला कळतंय आता जंगल थीम. सिरियसली तुम्ही कसेही झोपा. अहो, तुम्हाला उघड्यावर झोपल्याचाच फील येणार आहे तसंही. आणि ना खाली आपण बेडच्या खाली एक असा स्पीकर ठेवूया ज्यात आपण आवाज देऊ वेगवेगळे. म्हणजे रातकिड्यांचे आवाज देऊ, किर्र किर्र किर्र, माकडांचे आवाज देऊ, काही रात्री सगळ्यांना कळलं हा माकड आहे. तू जंगलात गेलायस? काढ माकडाचा आवाज. हा माकड होता. हो ना? हा माकड होता. भाऊजी, हे खूपच मस्त आणि खूप रोमॅन्टिक आहे. मग आपण डन करूया. हे नाही पटलंय मला. नाही, मला पटलंय. मला हव्यात, मला काळ्या भिंती हव्यात, मला जंगलात झोपायचंय. गुड वहिनी. बायकांची मोगली कशाला झोपायचंय जंगलात? आणि तिकडे झोप ना. कशाला? नाही, मला आवडली आयडिया. आपण असंच करूया भाऊजी. थँक्यू वहिनी. हा, पुढचं काय तुमचं? बेडरूम झालेलं आहे. बाथरूमला आपण येऊया का? हा, प्लीज बाथरूम साठी मला दाखवा जरा. एक मिनिट. वहिनी बाथरूम साठी आपण ओशन थीम करूया. काय वाटतं? ओशन थीम? हा, म्हणजे काय, आपल्या पूर्ण भिंतीला अशा लाटा डिझाईन करूया. लाटा. असा लाटा असतील आणि सिलिंगवर एक असा मोठा गरुड त्या समुद्राकडे बघतोय असं एक फिलिंग देऊया. आणि कमोडच्या जागी असा आ करून असलेला शार्क लावूया. जेट स्प्रेला आपण असा ऑक्टोपस लावूया. नळाला डॉल्फिन लावूया. आणि साबणला असे सगळे फिश, गोल्ड फिश. कसं वाटतंय तुम्हाला? खूपच क्यूट आहे. थँक्यू. रेडी थीम आहे. काय छान आहे याच्यात. मुळात टॉयलेट हे असं कृत्य आहे जे 4 भिंतीत व्हायला हवं ना. हा, मग 4 भिंतीच असणार आहेत. बरोबर. हा, पण मग ते खाजगी कृत्य आहे ना. हा, ते करत असताना आकाशात एक गरुड आपल्याकडे असं बघतोय, एक ऑक्टोपस तोंडातनं पाणी मारतोय, आणि मुळात एक शार्क जो अख्खा आपला घास खाऊ शकतो, त्याच्या तोंडात आपण वेस्ट झालेले घास टाकायचे. हे इमॅजिन करतानाच कसं वाटतंय मला जरा सांगा. तुम्ही बरं, त्या शार्कला असतात एवढे मोठे दात. मिस्टर कांबळे आपण ते दात काढून टाकूया ना. जरी दात काढले कसं होईल, आणि गरुडाला काय दिसेल? काय दिसणार आहे? त्यात काय एवढं होईल ना. म्हणजे मुळात बाथरूम मध्ये शिरतानाच आपण विचार करायचा होईल. एक्झॅक्टली. आणि फार तर काय 3-4 दिवस जोपर्यंत सवय होत नाही ना तोपर्यंत थोडीशी अडचण येईल. पण एकदा का सवयीचं झालं ना की कोणी बघू दे, आपलं होईल, त्यांना बघू दे, आपल्याला काय फरक पडतो. वा वहिनी, वा. काही नाही मागत आहे. काय बोलते असं विचारलंय मी. कशाला उगाच? नको, हे नको यार. ओशन बिशन थीम नको. तुम्ही मला आवडली
ओशन टीप थांबा माझ्याकडे पर्याय आहे. यांना नाहीच आवडत आहे ना तर मी गरुड आणि डॉल्फिन तेवढं कॅन्सल करा. बाकीचं सगळं उत्तम आहे. डॉल्फिन चालेल. शार्क काढ. शार्क काढून ठीक आहे. शार्क काढून टाका. अरे भाऊजींसाठी मी काढून टाकतो. ओके आपले बाथरूम तर झालेलं आहे हो, हो. डन. काय आता तुमचं भाऊजी आता हॉल राहिला. हॉलसाठी काय विचार केला तुम्ही? हॉल साठी मी भिंती तर आपण करूच पण हा. भाऊजींसाठी एक उत्तम आयडिया आहे माझ्याकडे. काय हा सोफा जो आहे तो काढून टाकू हा. आणि सोफा कम बेड करू. हा. म्हणजे भाऊजींना एक मुलगी लपवता येईल तिकडे. चालेल. मुलगी लपवता येईल म्हणजे म्हणजे भाऊजी सवयीप्रमाणे एक मुलगी घरात आणतील तुम्ही नसताना. तुम्ही बाहेरून याल तर अरे बापरे काय करायचं आता मुलीला कुठे लपवायचं. सोफा कम बेड खेचायचा त्या मुलीला लपवायचं. भाऊजी कशी वाटली आयडिया? काय म्हणलं? माझी कुठली बाबा कुठली मुलगी? नाही कुठली मुलगी आणणार आहे मी? तुम्हीच असं नाही लपवीन. अहो तुम्हीच असं नाही. वहिनींनी जरी कुठला मुलगा आला तर मुलगाही लपू शकतो. काही काय बोलतो? मी कशाला आणत मुलगा? काही बोलताय ते? सांगण्याचा मुद्दा हा आहे की बाबा एक माणूस लपू शकतो एवढी जागा असेल त्या बेडमध्ये. असं बोल ना एक माणूस शी मला कळलंय. काय या माणसाकडून मला इंटेरियर करून घ्यायचं नाहीये. अरे नाही करायचंय मला. नकोच. तू एक काम कर. तू निघ. अहो नाही तू निघ. भाऊजी, तू तुम्ही जा. खूप बोललास तेवढं खूप झालं. सांगितलंस तेवढं खूप झालं. चल निघ. अहो थांबा ना. नाही काही नको करू. सांगितलंस तेवढं बेस्ट होतं. ते घरी कर तुझ्या. जा. नाही पण मग माझे घर बघायचे 50,000 रुपये. निघ. वा छान झाला परफॉर्मन्स. बघूया हा सरसी काय म्हणतात. सई मस्त झाला परफॉर्मन्स. अरे हेअरकट छान दिसतोयस. थँक्यू. तू ज्या ज्या आयडियाज एक्सप्लेन करत होतास त्या सगळ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. छान एक्सप्लेन केलंस. रसिका मस्त फारच छान. मस्त तुझा परफॉर्मन्स खूप छान होता आणि ॲज अ दाम्पत्य तुमचं ट्युनिंग आणि गिव्ह अँड टेक खूप छान एक्सप्लेन केला. मजा आली. आम्ही खूप हसलो. मस्त. थँक्यू. प्रसादा प्रोमो लगावा म्हणून केस कापायचा नवस बोलला होता. खरंय? नाही मजा आली. चांगला विषय होता. असं जर खरंच कोणी असेल इंटेरियर आणि खरंच त्यांनी ही आयडिया एखाद्याच्या गळी उतरवली तर काय त्या घराचं होईल मला कल्पना नाही करवत आहे. वंडरफुल. नाईस. मजा आली. थँक्यू. वा मंडळी धन्यवाद. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे पुढच्या भागात. पण लक्षात असू द्या आता 18 जुलैपासून आपण भेटणार आहोत दर रविवारी रात्री 8 ते 10 2 तास. पोटभर मनोरंजनाची रविवारची हास्य जत्रा. कॉमेडीचा डबल बार. हास्य जत्रा.